नमस्कार. बाजारातील गरम मसाला विसरा. आज मी दाखवणार आहे 1 किलो सुगंधी आणि झणझणीत असा गरम मसाला. तर मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत 1 किलोच्या प्रमाणामध्ये परफेक्ट गरम मसाला, जो प्रत्येक भाजी आणि रशाची चव अनेक पटीने वाढवेल. 1 किलो गरम मसाला बनवताना कोणता मसाला किती घ्यावा हे आज मी अचूक प्रमाण सांगणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1.5 किलो एवढे धने घेतलेले आहे. त्यानंतर दगडफूल अर्धा पाव घेतलेला आहे, तेजपत्ता अर्धा पाव, लाल मिरची 10 ग्रॅम, जिरा 25 ग्रॅम, तांदूळ, जिरा मी थोडा बारीक घेतलेला आहे. त्यानंतर तांदूळ 10 ग्रॅम, त्यानंतर चण्याची डाळ 10 ग्रॅम, खसखस घेतला आहे 25 ग्रॅम, काळी मिरी, खसखससुद्धा बारीक घेतलेला आहे. त्यानंतर काळी मिरी 25 ग्रॅम घेतलेली आहे, लवंग 25 ग्रॅम, मेथीदाणे 10 ग्रॅम, कलमी 25 ग्रॅम घेतलेली आहे, स्टार फूल 25 ग्रॅम, जावित्री 25 ग्रॅम, त्यानंतर हिरवी विलायची 25 ग्रॅम घेतलेली आहे. त्यानंतर मोठी विलायची 25 ग्रॅम घेतलेली आहे. त्यानंतर साय जिरा 10 ग्रॅम आणि 2 जायफळ घेतलेले आहे. तर हे सगळं मिश्रण आपल्याला मी आधीच उन्हामध्ये सुकवून घेतलेलं होतं 5 ते 6 तास. त्यानंतर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी थोडंसं अर्धी पडी एवढं तेल घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सगळे हे मसाले भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर सुरुवातीला मी जिरा भाजून घेत आहे. त्यामध्ये 25 ग्रॅम एवढा जिरा घातलेला आहे. हे सगळे मिश्रण आपल्याला कमी मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहे. तर बघू शकता सतत हलवत आपल्याला हा जिरा भाजून घ्यायचा आहे. प्रत्येक मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे त्यामधील जो मॉइश्चर होतो तो निघून जाईल आणि आपला मसाला जो आहे तो वर्षभर टिकेल. तर बघू शकता अशा प्रकारे परत सतत हलवत आपल्याला हा जिरा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 10 ग्रॅम साय जिरा घालून घेत आहे. साय जिरा हा आपल्या मसाल्यामध्ये असतोच. तर बघू शकता इथे दोन्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. एकदम कडक येईपर्यंत आपल्याला हा जिरा भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्यामधील मॉइश्चर निघत नाही तोपर्यंत आपल्याला जिरा भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे जिऱ्याचं कलरसुद्धा थोडंसं चेंज झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हा जिरा काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे जिरा आपला भाजून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला जिरा लगेचच काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एक प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला संपूर्ण जिरा हा काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा घालून घ्यायचा आहे. संपूर्ण जिरा एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी संपूर्ण जिरा बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे मसाले एक एक करून भाजून घ्यायचे आहे. सगळे मसाले एकदाच भाजून घ्यायचे नाही. तर बघू शकता त्यानंतर मी इथे मेथी घेतलेली आहे. मेथी 10 ग्रॅम घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला हे मेथीसुद्धा चांगली भाजून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये मॉइश्चर निघेल. तर बघू शकता इथे मेथीसुद्धा आपली भाजून झालेली आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर लगेचच त्यामध्ये 25 ग्रॅम एवढे लवंग घालून घेतलेले आहे. त्यानंतर 25 ग्रॅम एवढे काळी मिरी, त्यानंतर हिरवी विलायची 25 ग्रॅम घेतलेली आहे. त्यानंतर तिघांना पण चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. एक एक करून आपल्याला सगळे मसाले अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहे. एकदाच संपूर्ण मसाले मिक्स करून भाजून घ्यायचे नाही. एक एक करून भाजले तर चांगल्या प्रकारे भाजल्या जाते. तर बघू शकता इथे आपले लवंग, काळी मिरी आणि हिरवी विलायची चांगल्या प्रकारे भाजून झालेली आहे. ते सुद्धा एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे. संपूर्ण मसाले एकत्रच काढून घेतले तरीसुद्धा चालेल, पण मी इथे एक एक करून सगळे मसाले भाजून घेत आहे. त्यामध्ये काळी विलायची 25 ग्रॅम, जावित्री 25 ग्रॅम, त्यानंतर स्टार फूल 25 ग्रॅम, त्यानंतर कलमी 25 ग्रॅम घालून घेतलेली आहे. त्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच 2 जे जायफळ होते ते मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत, ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे.
जायफळ घातल्यामुळे आपल्या मसाल्याला अगदी सुगंध अगदी भारी येईल आणि अगदी सुगंधित असा आपला मसाला तयार होईल. तर बघू शकता इथे त्यानंतर आपले मसाल्यामधील मॉइश्चर निघेपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे. अगदी भाजताना कमी गॅस घेऊनच भाजायचं आहे. खसखस भाजताना गॅस अगदी मंद ठेवा आणि चांगल्या प्रकारे खसखस भाजून घ्या. खसखस भाजताना आपल्याला ह्याला कमी गॅसवरच भाजायचे आहे. तर बघू शकते ते खसखसचा कलरसुद्धा चेंज झाला, ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मिरचीसुद्धा घातलेली आहे. मिरची इथे 10 ग्राम घेतलेली आहे. ते सुद्धा आपल्याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत, कडक होईपर्यंत आपल्याला मिरचीसुद्धा भाजून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामधील मॉइश्चरसुद्धा निघेल. तर बघू शकता इथे मी मिरचीसुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे. तुमच्याकडे गिरणी असेल तर तुम्ही गिरणीवर सुद्धा हे मसाले संपूर्ण भाजून गिरणीवर सुद्धा दळून घेऊ शकता, नाहीतर मिक्सरवर सुद्धा आपण बारीक करू शकतो. तर बघू शकता इथे मिरचीसुद्धा आपली चांगली प्रकारे भाजून झालेली आहे. मिरची कडक होईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मिरची आपली भाजून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला मिरचीला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला चणा डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये 10 ग्रॅम एवढी चणा डाळ घेतलेली आहे. त्यालासुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपण 10 ग्रॅम तांदूळसुद्धा घातलेले आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि वाळू टाकलेले आहेत. त्यांनासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. इथे आपली तांदूळ आणि डाळ चांगल्या प्रकारे भाजली गेलेली आहे. त्यालासुद्धा आपल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे तांदूळ आणि डाळीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. त्यानंतर मी असेच संपूर्ण डाळ आणि तांदूळ एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच दगडफूल घ्यायचे आहे. दगडफूल इथे मी अर्धा पाव एवढा घेतलेला आहे. 1 किलोच्या मसाल्यासाठी अर्धा पाव एवढा दगडफूल घेतलेला आहे. तो सुद्धा कमी गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे, नाहीतर तो खालून लागू शकतो. तर बघू शकता इथे अशा चमच्याने थोडंसं प्रेस करून मी दगडफूल भाजून घेतलेलं आहे. एकदम कडक होईपर्यंत आपल्याला हे दगडफूल भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून जर मिक्सरवर बारीक होत नसेल तर तुम्ही हे गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकता. तर बघू शकता इथे आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझी रेसिपीज तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. तर बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला खालीवर करून चांगल्या प्रकारे चमच्याने जो दगडफूल आहे त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे थोडंसं नरमच वाटत आहे, तर त्याला मी चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे. तर बघू शकता त्यानंतर मी तो एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. आणि नंतर आपल्याला हे सगळे मसाले मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे. जो आपला दगडफूल आहे तो सुद्धा त्यामध्ये काढून घेतला आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 1.5 किलो एवढे धणे घेतलेले आहे. ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे सतत हलवून भाजून घ्यायचे आहे. मसाले भाजताना कमी गॅस ठेवूनच आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे. तर बघू शकता अगदी खालीवर करून आपल्याला हे धणे भाजून घ्यायचे आहे. तळाला लागू द्यायचे नाही, नाहीतर मसाल्यांची जी चव आहे ती बदलणार. तर बघू शकता आपल्याला खालीवर करून चांगल्या प्रकारे धणे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे संपूर्ण मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. इथे मी तेजपत्ता भाजलेला नाही, कारण तो कडक उन्हामध्ये 5 ते 6 तास सुकवल्यामुळे एकदम कडक असा होता. तर बघू शकता इथे आपल्याला धणेसुद्धा चांगल्या प्रकारे आपले भाजून झालेले आहेत. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि संपूर्ण मसाले आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे. त्यासाठी मी एक मिक्सर ग्राइंडर घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला लवंग, विलायची आणि काळी मिरी घातलेली आहे. त्यानंतर जिरा घातलेला आहे. यामधील तुम्हाला काही प्रमाण समजले नसेल मसाल्याचे तर मी संपूर्ण मसाल्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर खसखस घालून घेतलेला आहे. त्यानंतर मेथी दाणे घालून घेतलेले. मिक्सर ग्राइंडरचं झाकण लावून परत आपल्याला हे मिक्सर ग्राइंडरला बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे जो मसाला आहे तो आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक परात घेतलेली आहे. परातीमध्ये चाळणी ठेवून त्यावर मसाला घालून आपल्याला मसाला चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचा आहे. तर बघू शकता जे मसाल्यामधील ज्या गुठळ्या होत्या ते सुद्धा आपल्याला हाताने अशा प्रकारे मोडून घ्यायचं आहे.
आणि चांगल्या प्रकारे मसाला चाळून घ्यायचा आहे. बघू शकता अगदी मार्केटसारखा आपला मसाला घरच्या घरी बनवून तयार होतो. उरलेले मसालेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे आणि हे सगळं संपूर्ण मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी हळूवारप्रमाणे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे जाडसर मसाला आहे तो पुन्हा परत एकदा आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे. तुमच्याकडे गिरणी असेल तर गिरणीलासुद्धा सगळे मसाले चांगल्या प्रकारे कडक भाजून आपण गिरणीमध्ये सुद्धा दळून आणू शकतो. ते तर अगदी सोपं पडतं. तर बघू शकता इथे आपले मसालेसुद्धा चांगले भाजून तयार आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर उरलेले मसालेसुद्धा आपण मिक्सर ग्राइंडरला लावून घ्यायचे आहेत. तर ते त्यानंतर जे उरलेले खडे मसाले आहेत ते सुद्धा मी इथे लावून घेत आहे, मिक्सरला बारीक वाटून घेत आहे. तर बघू शकता संपूर्ण जे उरलेले मसाले होते ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेतलेले आहे. एक एक करून आपल्याला सगळे मसाले बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता त्यानंतर मिक्सर ग्राइंडरचं झाकण लावून आपल्याला हे मसालेसुद्धा अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपला मसालासुद्धा बारीक वाटून झालेला आहे आणि जो उरलेला मसाला होता तो संपूर्ण चाळून झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो आता आपण बारीक केलेला मसाला होता तो सुद्धा त्यामध्ये चाळून घ्यायचा आहे आणि संपूर्ण मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये धने, दगडफूल आणि जे तेजपत्ता आहे ते मी गिरणीवरून दळून आणलेलं आहे. अगदी बारीक असं गिरणीमध्ये सुद्धा दळल्या जाते. तर बघू शकता इथे मी अर्धा मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला तयार झालेला आहे. अशाच प्रकारे चाळून घेत आहे आणि उरलेला जो जाडसर मसाला आहे तो परत मिक्सरला लावून आपण यामध्येच चाळून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी आपला मसाला तयार झालेला आहे आणि संपूर्ण मसाला हा मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर जे धने 1.5 किलो जे धने होते आणि 1 पाव दगडफूल, 1 पाव एवढे तेजपत्ता होते ते सुद्धा मी गिरणीमधून दळून आणलेले आहे आणि यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर बघू शकता इथे आपलं त्यानंतर इथे मी थोडंसं दगडफूल मिक्सरला लावून घेतलेलं आहे. तर बघू शकता आणि संपूर्ण जे मसाले आहेत आपले ते सगळे भाजून दळून झालेले आहेत आणि चाळूनसुद्धा झालेले आहेत. अगदी परफेक्ट घरच्या घरी आपला मसाला तयार होतो. अशा सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या गौरी होम किचन ब्लॉगला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. तर बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला मसाला आपला तयार झालेला आहे. तर बघू शकता इथे मी गिरणीमधून सुद्धा दळून आणलेलं होतं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपला 1 किलोच्या प्रमाणामध्ये गरम मसाला तयार झालेला आहे. अगदी भाजीची कोणत्याही भाजीसाठी आपल्याला आता टेन्शन घेण्याची गरज नाही. अगदी झटपट आपला घरच्या घरी गरम मसाला तयार झालेला आहे. अगदी भाजीची चवसुद्धा परफेक्ट आणि ह्या मसाल्यामुळे भाजीची चवसुद्धा वाढेल. अगदी नॉनव्हेज आणि व्हेजमध्ये सुद्धा आपण हा मसाला वापरू शकतो. अगदी घरच्या घरी आणि सगळ्या मसाल्याचे जे प्रमाण आहेत मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. अगदी परफेक्ट असा आपला गरम मसाला तयार झालेला आहे. 1 किलोमध्ये आपला हा मसाला तयार झालेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. धन्यवाद.